मंडळी, तुम्ही कधी अप्पे पॅनमध्ये वांगी घालून ही रेसिपी केली नसेल तर एकदा करून बघा. चवीला म्हणाल तर खूपच भारी लागते. यासाठी अप्पे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये तेल घालायचं सगळ्या साच्यामध्ये आणि इथे मी वांगी घेतलेली आहे. लहान वांगी आहेत. ही वांगी आता या अप्पे पॅनच्या साच्यामध्ये ठेवून द्यायची. यानंतर एक लहान टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे. गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवलेली आहे. एक टोमॅटो आणि एक कांदा सुद्धा ठेवलेला आहे यामध्येच. यानंतर काही लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घालते. आता तिखट तुम्हाला कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. या तिखट मिरच्या आहेत, 2च मिरच्या मी घेतलेल्या आहेत. आता झाकण लावायचं आहे आणि स्लो फ्लेम गॅसची करायची आहे आणि 4 ते 5 वेळा याला उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. 2-3 मिनिटांनी मी हे बघा थोडंसं सगळं हे साहित्य आहे ते असं परतून घ्यायचं, म्हणजे एका बाजूनी भाजल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाजूनी हे छान भाजलं जातं. मस्त आपण स्मोकी फ्लेवरची रेसिपी बनवतोय. झाकण लावायचं आहे, पुन्हा 1-2 वेळा असं हे करायचं आहे. छान अशी वांगी आणि टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची सगळी भाजली जातात. हे बघा असं परतून घ्यायचं आहे. झाकण लावून परत 2-3 मिनिटं याला चांगलं भाजून घेऊया. 2-3 मिनिटं पुन्हा मी भाजून घेतलं. हे बघा मस्त नरम झालेले आहेत वांगीसुद्धा, टोमॅटोसुद्धा छान नरम झाला आहे, कांदा छान भाजला गेला. आता सगळं साहित्य काढून घेऊया. सगळं साहित्य काढून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे बघा सगळं काढून घेतलंय. आता पूर्णपणे थंड करायचं आणि सगळ्याची सालं काढून घ्यायची, म्हणजे वांगी आणि टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहे. थोडंसं कोमट असतानाच काढून घ्यायची, म्हणजे पटकन निघतात. याला धुवायचं नाही अजिबात. वांगी आणि टोमॅटोचं साल काढून घेतलंय. यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये सगळं साहित्य काढून घेतलंय. आता पावभाजी मॅशरने सगळं मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. यानंतर गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. अप्पे पॅनमध्ये जे तेल राहिलं होतं एक्स्ट्रा तेच तेल यामध्ये घातलं आहे. 1 चमचा जिरं घालायचं आणि त्यानंतर थोडीशी हिंग पावडर घालायची. जिऱ्याचा रंग छान बदलला आहे. यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घातले. कांदे चांगले परतून घ्यायचे याचा कच्चेपणा जाईपर्यंत. कांद्याचा रंग हळूहळू बदलायला लागला. हे बघा कांदा चांगला परतून झाला आहे. यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आपण टोमॅटो भाजून सुद्धा घेतलाय, पण मी इथे कापून सुद्धा वेगळा टोमॅटो घातलेला आहे. छान असं परतून घेऊया. यानंतर 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालते. आपण मस्त तोंडाला चव येईल असं वांग्याचं भरीत बनवतोय. तुम्ही कधी या पद्धतीने केलं नसेल तर एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. यानंतर काही घरगुती मसाले घातले. हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले करपत नाही आणि व्यवस्थित शिजले जातात. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिटं मसाले शिजवून घ्यायचे आणि आपण जे पावभाजी मॅशरने मॅश करून ठेवले होते वांगी, कांदा आणि टोमॅटो सगळं यामध्ये घालायचं आहे. ताटामध्ये थोडंसं पाणी घातलं. आता ते पाणीसुद्धा यामध्ये घालते. जास्त पाणी घालायचं नाही आणि परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स केलंय. परत एकदा पावभाजी मॅशरने हे मॅश करून घेऊया. ही स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं भरीत खूपच खायला मस्त लागतं. चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्ही कधी या पद्धतीने केलं नसेल तर एकदा करून सगळं मी परत एकदा मॅश करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. एक वाफ काढून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे भाजून त्यानंतर मिक्सरला असा जाडसर दाण्याचा कूट बनवून घ्यायचा. मी आधीच बनवून ठेवलेला होता, तो घातलाय. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भरीत म्हटलं म्हणजे दाण्याचा कूट येतोच, नक्की वापर करा याचा. आता झाकण ठेवायचं आहे. 3-4 मिनिटे आपल्याला छान अशी स्लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे. सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त भरीत हे शिजवायची गरज नाही. मस्त आपलं चमचमीत झणझणीत असं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यामध्ये काहीतरी चमचमीत झणझणीत असं खायला हवंच असतं. तर तुम्ही या पद्धतीने एकदा हे वांग्याचं भरीत बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही वांग्याच्या भरताची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत. धन्यवाद.